रविवारचा मुहूर्त साधत सर्वच उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे देखील आज दिवसभर प्रचार दौरे आणि सभांमध्ये व्यस्त असणार आहेत आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संजय मंडलिक आहेत। बोलूयात, काय सांगाल? गेल्या अनेक दिवसापासून प्रचार सुरू आहे, आता मतदानाची तारीख हळूहळू जवळ येते, कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे आणि आज रविवारचा कशा पद्धतीनं मुहूर्त साधायचा प्रयत्न? उमेदवारीचा अर्ज 5-6 दिवसापूर्वी भरला आणि प्रचार खरं म्हटलं तर त्याच्या आधी सुरू होता। पण कोल्हापूर शहरामध्ये शिवसेनेची प्रथा आहे, या कोटी तीर्थावर येऊन स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करायचा। त्या पद्धतीनं या शहराचे आमदार आणि नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब यांनी कोल्हापूर शहर आणि दक्षिण या मतदारसंघातल्या शिवसैनिकांचा आज प्रचार दौरा सुरू होतोय। त्या निमित्तानं नेहमीच्या परंपरेप्रमाणे आज इथं कोटी तीर्थावर आम्ही हा प्रचाराचा शुभारंभ करतोय। आणि आज दिवसभर जर आपण म्हणाल तर ज्या पद्धतीनं उमेदवार म्हणून माझे दौरे अनेक भागात आहेत, विशेषतः आता इथं शुभारंभ झाल्यानंतर मी घोटवड्याला अरुण डोंगळे साहेब मला पाठिंबा देतात, तो मेळावा आहे। त्यानंतर KP पाटील साहेब भुदरगड तालुक्यामध्ये पाठिंबा देतात, तो मेळावा संध्याकाळी आहे। आणि दिवसभर लोकांची गाठीभेटी उमेदवार म्हणून मी करतोय। पण त्याचबरोबर अंमल महाडिक साहेब, शौमिकाताई महाडिक हे आता दक्षिण मतदारसंघाचा दौरा त्यांचा सुरू आहे। आमदार प्रकाश आंबेडकरांचा राधानगरी तालुक्याचा दौरा सुरू आहे, मुश्रीफ साहेबांचा कागलचा दौरा सुरू आहे, समजित घाडगेंचा दौरा सुरू आहे, राजेश पाटलांचा सुरू आहे, भरभुवानांचा सुरू आहे। म्हणजे चारही सगळ्या मतदारसंघामध्ये प्रचाराचे रणधुमाळी आता सुरूच झालेला आहे। फक्त ऑफिशियल कोल्हापूर शहरामध्ये आमच्या परंपरेप्रमाणे आज आम्ही सुरुवात करतो। तर कोल्हापुरात शिवसेनेची एक वेगळी वोट बँक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराज समोर उमेदवार आहेत, काय वाटते? नाही, आपण म्हणाल त्यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे। कोल्हापूर शहर हे हिंदुत्ववादी विचाराचं शहर आहे। आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांचा इतिहास बघितला तर नेहमी कोल्हापूर शहरामध्ये हिंदुत्ववादी विचाराला भरभरून मतं मिळालेली आहेत। अगदी 2009ला अटीतटीच्या झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये 1 नंबरला त्यावेळी माझे वडील उभारले होते, संभाजीराजे उभारले होते, त्यावेळी सुद्धा विजय देवनेंना 1 नंबरची मतं होती। आणि त्याच पद्धतीनं या शहरामध्ये सुद्धा या निवडणुकीमध्ये सुद्धा 2009ची पुनरावृत्ती होऊन अधिक ताकदीनं, कारण मोदीजींचा करिश्मा आता वाढलेला आहे, अधिक ताकदीनं या शहरामध्ये मतदान होणार आहे। तर शिवसेनेची वोट बँक असली तरी पालकमंत्री हसन मुश्रीफ वारंवार सांगतायत की आपल्याला कोल्हापूर, करवीर आणि दक्षिणमध्ये लक्ष द्यावं लागणार आहे, तशा पद्धतीची परिस्थिती दिसते, खरंच तसं लक्ष घातलं नाही? त्याचं कारण असं आहे की या मतदारसंघातले जे 3 मतदारसंघ आहेत, विशेषतः कागल मतदारसंघ, तिथं स्वतः मुश्रीफ साहेब आहेत, आमदार आहेत, पालकमंत्री आहेत। पलीकडच्या बाजूला राष्ट्रवादीचे आमचे चंदगडला राजेश पाटील साहेब आहे, आमदार आहेत। त्याचबरोबर त्यांच्या विरोधात लढलेले जे 5 होते त्यातले 4 उमेदवार हे माझ्यावर महायुती म्हणून आहेत। राधानगरी मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर स्वतः आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात लढलेले KP पाटील साहेबसुद्धा आज मला पाठिंबा देत आहेत। म्हणून प्रत्येक ठिकाणी ताकद आमची मोठी आहे। पण या 3 मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार असल्यामुळे आमचं खरं लक्ष या भागामध्ये आहे आणि मग या भागामध्ये सुद्धा वाढता प्रतिसाद आहे, इथं सुद्धा चांगलं मताधिक्य मिळेल। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। तर शाहू महाराजांच्या संदर्भात एक तुम्ही वक्तव्य केलेलं होतं, आव्हान एक दिलेलं होतं, त्याच्यावर अजूनही छत्रपती कुटुंबांकडून काही उत्तर आलेलं नाही। मात्र सतेज पाटलांनी काल असं वक्तव्य केलं की संजय मंडलिकांना त्यांचं सांगण्यासारखं काही काम नाही आहे, म्हणून ते कालबाह्य जे काही मुद्दे आहेत ते समोर आणण्याचा प्रयत्न करतात। मला तोच म्हणायचं आहे, कालबाह्य विषयावर खरबडत निवडणुकीमध्ये चर्चा व्हायला नको, इतिहास सांगून पुढचं भविष्य घडत नाही। आणि मग त्यांनी स्वतः केलेली काही कामं असतील तर त्यांनी समोर येऊन सांगावीत। त्यांच्या कामांचं मी निश्चितपणानं त्यांचं आभार व्यक्त करेन, अभिनंदन करेन। आणि त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये काय करणार हे सुद्धा त्यांनी सांगावं। आता सतेज पाटील साहेबांना त्यांनी काय प्रवक्ता नेमला काय मला माहिती नाही, तसं ऑफिशियल प्रवक्ता असतील तर मी त्यांच्यावर बोलीन आणि प्रवक्त्याला उत्तर आमचे प्रवक्ते देतील, त्यासाठी मला बोलायची गरज नाही। पण उमेदवारांच्या विषयी व्यक्तिगतरित्या मी कधी काय बोललेलं नाही, त्यांच्या गादीविषयी आदरच आहे। पण हे होत असताना उमेदवार म्हणून निश्चितपणानं या जनतेला त्यांनी सांगितलं पाहिजे मी हे काम केले आणि हे पुढच्या काळामध्ये करणार आहे, हा जाहीरनामा त्यांनी सांगितलं पाहिजे। तर वीरेंद्र मंडलिकांनी सुद्धा काल परवा एक मुद्दा मांडायचा प्रयत्न केला, मात्र त्याला देखील कुठेतरी आता भावनिक हे करायचा प्रयत्न होतोय, जे मुद्दे त्यांनी मांडले त्याकडे। खरं म्हटलं तर या मंडळींना लोकशाही अभिप्रेत आहे का नाही मला समजत नाही। लोकशाहीमध्ये टीकाटिप्पणी होणार, चर्चा होणार आणि हे होत असताना व्यक्तिगतरित्या हे काय टीकाटिप्पणी नाही आहे। उमेदवाराने काय केलं तर माझ्यावर एवढं ट्रोलिंग केलं जातं आहे तर मी त्याचं उत्तर देतो आहे।
त्यांनी सुद्धा काय काम केलं असेल ते जरूर सांगावं आणि केलं नसेल तर सांगावं मी इथून पुढं करणार आहे. पण छत्रपती शाहू महाराज राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी केली कामं ही मी केली. आता माझ्या वडिलांनी सगळी केलेली कामं जर मी म्हणायला लागलो तर ते चुकीचं आहे. आता मी काय काम केलं, मी काय अचानक होऊन जिल्हा लोकसभेला उभारलेलं नाही. मी 2019 साली निवडून आलो आहे, 2014ला उभारलो आहे. त्याच्या आधी जिल्हा परिषदेला मी 3 वेळा निवडून आलो आहे. 3 वेळा मी एकदा बांधकाम आरोग्य खात्याचा सभापती होतो, एकदा जिल्हा परिषदेचा पक्षप्रमुख होतो आणि शेवटच्या 5 वर्षामध्ये मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. आणि मी सहकारामध्ये काम केले, एका कारखान्याचा मी चेअरमन आहे. त्यांचं सुद्धा या सगळ्या संदर्भातलं काही मत असेल ते त्यांनी मांडावं. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी विशेषतः कोल्हापूर आणि हातकणंगल्यावर विशेष लक्ष दिल्याचं पाहायला मिळतंय. मध्यंतरी देखील ते कोल्हापूरमध्ये येऊन गेले, भेटीगाठी घेतल्या. आणखी दौरे त्यांचे होणार आहेत असं समजते. मुख्यमंत्री पुन्हा एकदा या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी येणार आहेत का, काय नेमके नियोजन? कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला की हे दृश्य आपल्याला नेहमी दिसेल. विशेषतः आजपर्यंत महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री भेटले ते नेते होते, पण हा कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला आहे. आणि मी आपल्याला उदाहरण देईन, कोल्हापूरला ज्यावेळी महापूर आला होता त्यावेळी ते नगरविकास मंत्री होते, तरीसुद्धा आमच्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्याबरोबर ते पुरात उतरले. ज्यावेळी कोल्हापूरची महालक्ष्मी मुंबईच्या पाण्यात अडकली त्यावेळी तो कशाचाही विचार न करता, प्रोटोकॉलचा विचार न करता त्या लोकांना वाचवण्यासाठी कार्यकर्ता म्हणून तिथे धावले. आणि त्यांचा स्वभावच आहे की कार्यकर्ता म्हणून आपल्या कुठलाही जो उमेदवार असेल किंवा आपला जवळचा कार्यकर्ता असेल त्याला ताकद द्यायची. आणि केवळ ते काही शिवसेनामध्ये करत नाहीत. आता आपण बघाल की महाराष्ट्रभर फिरत आहेत. महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं महायुतीच्या उमेदवार उभारलेत तिथं सुद्धा ते रात्रंदिवस अशाच पद्धतीने काम करतात. पण कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला तर काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. इतके दिवस प्रचाराचं सगळं दौरे सुरू आहेत, काय नेमकी विजयाची खात्री वाटते? कारण दुसऱ्या बाजूला सतेज पाटील दावा करतात आम्ही 3 लाखाच्या लीडने निवडून येणार. तुम्ही वारंवार प्रश्न सतेज पाटलांचा विचारताय, मला उमेदवार नेमका कोण कळना झाले. आणि म्हणून सतेज पाटील उमेदवार असतील तर मी सतेज पाटलांच्यावर बोलीन. पण आता महाराज साहेब बोललं तर तुम्ही त्या गादीचा अपमान झाला. नेमका आम्ही काय करायचं समजत नाही. आणि मला एवढंच माहीत म्हणायचं आहे, या निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये टीका टिप्पणी होणार, ती सहन करण्याची शक्ती पाहिजे. लोकशाहीच्या मैदानात आलं आता काय राजेशाही शिल्लक राहिलेली नाही. आणि मग राजेशाही नाही म्हणून काय आम्ही राजेशाहीवर टीका करणार नाही. तो काळ होता, त्या काळामध्ये चांगली कामं झाली असतील. पण आता लोकशाही आलेली आहे आणि या देशातली लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असं आपण म्हणतोय. मग या लोकशाहीमध्ये जुने विषय काढून उकरून काय त्याला महत्त्व नाही. आणि यावेळी लोकशाहीमध्ये आपण काय केलं, काय करणार हे लोकांना विचारायचा हक्क आहे. उमेदवार म्हणून जर माझा जरूर हक्क आहे समोरच्या उमेदवाराला विचार, पण मतदार म्हणून सुद्धा त्यांना विचारणार लोक तुम्ही काय केलं, काय करणार आहात. आणि जरूर लोकांच्या अपेक्षा आहेत की त्या उमेदवारांनी त्याची उत्तरं द्यावीत. विजयाची काय खात्री? 100% खात्री आहे. सुरुवातीपासून मी सांगत आलो आहे. त्याचं कारण असं की महायुतीमध्ये जे सगळे घटक पक्ष आहेत हे अतिशय ताकदवान सगळे नेते मंडळी माझ्या मागे आहेत. त्यांना मानणारे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येनं माझ्यावर आहेत. आणि मोदीजींनी केलेलं देशामधलं काम, या राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं काम आणि आमच्या सर्व नेत्यांनी लोकप्रतिनिधींनी केलेलं काम, हे काम आम्हाला विजयापर्यंत घेऊन जाईल याची माझी खात्री आहे. आणि नुसतं कामच नाही तर अतिशय चांगली बांधणी ही कार्यकर्त्यांची भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांच्या माध्यमातून झालेली आहे. आणि केवळ मी एकटा उमेदवार नाही तर पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी उमेदवार आहे आणि त्या पद्धतीने लोक आता ती कामं करत आहेत. तर पहिला आपण हे होते प्राध्यापक संजय मंडलिक जे महायुतीचे उमेदवार आहेत.